गाइस, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण रोग निदान पेपर 2 चं PYQ अनालिसिस बघणार आहोत. ॲज तुम्ही बघू शकता, मी इथं जे आहे चॅप्टर वाईज नावं लिहिलेले आहेत. चॅप्टर 1, 2, 3, 4 जे आपल्या सिक्वेन्समध्ये आहे. पर्टिक्युलरली जे LAQ SAQचे टॉपिक आहेत तेच मी फक्त इथं लिहिलेले आहेत. आता आपल्याला ते सगळे टॉपिक्सवरती आपल्याला फक्त काय स्टडी करायचं आहे, तर आपण काय करणार आहोत या सगळ्या टॉपिक्समध्ये, म्हणजे LAQ SAQ इज बेसिकली MK DK वाले टॉपिक. त्यांच्यावरच आपल्याला LAQ SAQ येणार आहे. NKच्या टॉपिक्सवरती आपल्याला काहीच नाहीये. सो मी त्यांचे नावं इथं लिहिलेले आहे इन पर्टिक्युलर, आणि त्यावरती कोणत्या इयरला कशावरती क्वेश्चन आलेला आहे याचा मी तुम्हाला अनालिसिस करून दिलेला आहे. मॅक्झिमम तुमचा वर्क इथं मी केलेला आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचंय ते समजून घ्या. तर तुम्हाला फक्त अनालिसिस करून त्याला नीट स्टडी करायचं आहे. दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू अँड दॅट विल हेल्प यू स्कोर अ व्हेरी गुड अमाउंट ऑफ मार्क्स. सो लेट्स स्टार्ट विथ अग्निमांद्य, जो आपला फर्स्ट टॉपिक आहे. अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, अधमान, आटोप हे आपले पूर्ण टॉपिक्स आहेत. आता विंटर 2019 मध्ये फक्त अजीर्ण या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे. आता त्याला सोडून जर आपण बघितलं तर यावरती एवढं विशेष काहीच महत्त्वाचं टॉपिक आलेलं नाहीये, काही इम्पॉर्टंट नाहीये. फक्त विंटर 2019 मध्ये अजीर्णवर क्वेश्चन आलेलं आहे. सो देर इज अ चान्स की हे रिपीट होऊ शकते अगेन. नेक्स्ट आहे छर्दी. छर्दीवरती मला ॲज सच काहीच भेटलं नाही एवढं प्रिव्हियस इयर्समध्ये. मी आय गेस अराउंड 2016 पासून सगळे प्रिव्हियस इयर्स टाळले आहेत आणि मला काहीच त्यात भेटलेलं नाहीये रिगार्डिंग छर्दी. थर्ड टॉपिक आहे आम्लपित्त. आम्लपित्त मात्र खूप जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी आम्लपित्ताला खूप महत्त्व द्या, बिकॉज आम्लपित्त हा असा टॉपिक आहे ज्याच्यावरती ह्या पूर्ण इयरमध्ये बघा, 2024 सप्लिमेंटरी, समर 2022, विंटर 2019, समर 2018, समर 2017 ह्या सगळ्यांवरती LAQs आलेले आहेत. सो तुम्हाला एक अंदाजा असेल की तो किती जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. आम्लपित्त हा जरी छोटासा टॉपिक दिसत असला आणि तुम्हाला असं वाटलं की यावरती LAQ येणार नाही, तर असं नाहीये. हा टॉपिकवरती LAQ आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे आपले फिक्स पॅटर्न असतात कोणताही LAQ SAQ लिहिण्याचं, जे आपण ठरवलेलं आहे. तर तुम्हाला त्या पॅटर्ननुसारच याला एक्सप्लेन करायचे आहेत. यांच्या प्रकारांवरती जास्त फोकस द्यायचा आहे. प्रकारांवर जर फोकस दिला तर त्यांचे जे रूप असतात, म्हणजे लक्षण असतात, जे सेपरेट करतात एका प्रकाराला दुसऱ्या प्रकारापासून भिन्नता आणून देतात, ते तुम्ही इथं नीट हायलाइट करून लिहायचंय. ठीक आहे. तसंच विंटर 2016 मध्ये फक्त हेतू आणि संप्राप्ती विचारली गेली होती. इथं मी तुम्हाला LAQ SAQचा पॅटर्न फॉलो करूनच तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आम्लपित्तावरती आपल्याला LAQ आहे आणि येऊही शकतो. LAQला किती वेळा रिपीट झालेले तुम्ही स्वतः बघू शकतात. महत्त्वाचा टॉपिक आहे आम्लपित्त. त्यालाच आपण मॉडर्न डे ॲसिडिटी म्हणतो. जर तुम्हाला माहिती असेल तर थोडेफार 2-4 पॉईंट्स ॲसिडिटीचे ॲड केलेले काहीच हरकत नाहीये. सो आपण एवढं पूर्ण पॉईंट इथं काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे नीट. ओके. सो हे या टॉपिकवरती सगळ्यांनी काय करायचं, एक्स्ट्रा फोकस द्यायचा आहे. आता सगळ्यांकडे सिलेबस कॉपी तर तुम्ही झेरॉक्स काढलीच असेल, ऑफकोर्स आय नो. आणि ज्यांनी काढली नसेल त्यांनी एक पेज घेऊन बसा, त्यावरती टॉपिकचे नावं लिहा, जसे मी लिहिलेले आहेत 1, 2, 3, 4. एका लाईनमध्ये लिहा आणि त्यावरती फक्त हायलाईट मार्क करत चला की मला त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि आम्लपित्त त्यातला असा टॉपिक आहे ज्याला तुम्हाला जास्त महत्त्व द्यायचं. एम आय क्लिअर? आतापर्यंत तर काहीच डाऊटफुल नाहीये, मला तरी असं वाटतंय. नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊया. नेक्स्ट टॉपिक आहे शूल. आता शूल ॲज मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी, 2025च्या फ्रेश बॅचमध्ये ज्यांचे पेपर रिसेंटली झाले असतील त्यांना डिफरन्स इन अन्नद्रव्य आणि परिणामशूल हा क्वेश्चन आलेला आहे. आता डिफरन्स इन अन्नद्रव्य अँड परिणामशूल हा जो पॉईंट आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ऑल्सो समर 2022च्या वेळेस डिफरेन्शियल डायग्नोसिस ऑफ उदरशूल हा सुद्धा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. समर 2021 मध्ये परिणामशूलवरती क्वेश्चन आलेला आहे. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं होतं शूल शिकवताना की अन्नद्रव्य शूल आणि जे परिणामशूल आहे यांच्यामधला डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या गोष्टीला इथं प्रूफ आहे तुम्हाला की डिफरन्स ऑफ अन्नद्रव्य आणि परिणामशूल आलेला आहे. ओके. डिफरन्स बिटवीन अन्नद्रव्य आणि परिणामशूल हे आधीच्या बॅचेसला नव्हतं. सो म्हणून आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये तसे ॲज सच क्वेश्चन्स दिसून येत नाही, पण आपल्याला आहे तो पॉईंट स्पेसिफिकली हायलाईट करून दिलेला आहे नवीन सिलेबस पॅटर्ननुसार. म्हणून डिफरन्स इन अन्नद्रव्य आणि परिणामशूल सगळ्यांनी करायचाच आहे. उदरशूल हा टॉपिक आपल्याला नाही आहे, आय नो इट.
बट उदरशूलला आपण शूल कन्सिडर करू शकतो. मग आपल्या डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ उदरशूल आलंच पाहिजे. ठीक आहे. मग कोणकोणत्या व्याधीमध्ये आपल्याला उदरशूल दिसून येतात हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. अगेन आम्लपित्तामध्ये सुद्धा तुम्हाला उदरशूल दिसून येईल. अधमा नाटोपमध्ये सुद्धा साधारण अलसक विसूचिका झाले यांच्यामध्ये पण तुम्हाला उदरशूल दिसून येतो. मग तुम्हाला त्यांना डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. ठीक आहे. इथं ते आपल्याकडनं एक्सपेक्टेड असणार आहे. नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट जे टॉपिक आहे तो आहे अतिसार आणि प्रवाहिकाचा. नेक्स्ट जे टॉपिक आहे आपला अतिसार आणि प्रवाहिकाचा. आता हा टॉपिक महत्त्वाचा आहे बिकॉज का ते पण मी तुम्हाला सांगते. अतिसार आणि प्रवाहिकावरती एवढ्यांदा क्वेश्चन आलेला आहे आणि पर्टिक्युलरली तो LAQचा टॉपिक आहे. सो सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्या. हा पर्टिक्युलर जो टॉपिक आहे हा LAQचा आहे. हा सगळ्यांनी मार्क करून घ्यायचा आहे स्पेसिफिकली आणि त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. बघा किती वेळा रिपीट झालेलं आहे. विंटर 2024 मध्ये संप्राप्ती आणि प्रकार विचारले गेले होते यांचे, म्हणजे अतिसाराचे. त्यानंतर फ्रेश बॅच 2025 ची अतिसार, प्रवाहिका आणि ग्रहणी यांच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस विचारला गेला होता. जे मी मागच्या वर्षी यूट्यूबला पर्टिक्युलरली टाकला होता द्रवमल प्रवृत्तीचा आणि लकीली तोच क्वेश्चन एक्झाममध्ये सुद्धा आलेला आहे. आणि त्यानंतर समर 2022 मध्ये अतिसार आलेला आहे कम्प्लिटली डिटेल एक्सप्लेन करायला. समर 2020 मध्ये अतिसार आणि अवस्थाभेद, अतिसाराची अवस्थाभेद मॅटर करत आहे. अतिसारमध्ये कोणकोणते अवस्था येऊ शकतात. आधी पूर्वरूपामध्ये कॉन्स्टिपेशन असते किंवा भरपूर ठिकाणी संग्रहणी घटी यंत्रग्रहणीबद्दल बी तिथं वर्णन विचारलेलं आहे. तर अतिसार हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकते. अतिसार इन डिटेल तुम्हाला तर भरपूर येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन असतो अतिसारवरती. सो अतिसार सगळ्यांनी इन डिटेल करायचाच आहे. ठीक आहे. त्याहूनही इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला ग्रहणी. ग्रहणी अजून इम्पॉर्टंट आहे. ग्रहणी विंटर 2024 मध्ये कंप्लीट आलेला आहे. समर 2022 मध्ये कंप्लीट आलेला आहे. समर 2020 मध्ये आलेला आहे. समर 2017 मध्ये आलेला आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर 1920 सोडला जर आपण आणि 2025 ची फ्रेश बॅच तर मॅक्झिमम याच्यात ग्रहणी आलेलं आहे. सो तुम्ही समजू शकता ग्रहणी ह्या टॉपिकचा इम्पॉर्टन्स किती आहे. त्यानंतर जरी आपण हे सगळं सोडलं, वी विल गिव्ह अप ऑन दीज थिंग्स, तरी सुद्धा बघा प्रवाहिका आणि ग्रहणीमधील फरक, अतिसार, प्रवाहिका, ग्रहणीमधील फरक, ग्रहणी इन डिटेल. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रवाहिका आणि ग्रहणीमध्ये फरक. इथं तुम्ही जर बघितलं गेलं तर प्रवाहिका, ग्रहणी आणि अतिसार याचा डिफरन्शियल डायग्नोसिस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि प्रवाहिका एक्स ग्रहणीमध्ये जे डिफरन्स आहे तो तर आपल्याला स्पेसिफिकली हायलाईट करून दिलेला आहे. तर त्याच्यावरती पण तुम्ही हायलाईट मार्क करा आणि सगळ्यांनी ग्रहणी पण टॉपिक हा डिटेलमध्ये करायचा आहे. स्किप करण्यासारखं ह्यामध्ये काहीच नाही आहे. सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. त्यानंतर एक जे 2017 मध्ये होता हा स्पेसिफिकली ग्रहणी रोगवरती आलेला होता. मी तुम्हाला ग्रहणी शिकवताना ग्रहणी व्याधी आणि ग्रहणी रोग म्हणजे जे प्रॉब्लेम आहे, ग्रहणी जे अवयव आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे. ती एकदा समजून घ्या फक्त, बिकॉज चान्सेस कमी आहे रिपीट होण्याचे हा क्वेश्चन, बट आला तर काय म्हणून. ठीक आहे. मी टॉपिक सोडलेला नाहीये. सो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण तो कव्हर करा. त्यानंतर आहे विसूचिका, अलसक, विलंबिका. यावरती मला ॲज सच काहीच क्वेश्चन भेटलेले नाहीये प्रिव्हियस इयर्समध्ये. ओके. त्यानंतर कॉमन GIT डिसीजेस. ऑफकोर्स कॉमन GIT डिसीजेसवर सुद्धा मला ॲज सच काहीच क्वेश्चन्स भेटलेले नाहीये. नेक्स्ट आपण जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिक वरती, दॅट इज मूत्रकृच्छ. मूत्रकृच्छ जो टॉपिक आहे हा समर 2020. मूत्रकृच्छ, मूत्रघात हा SEQचा नॉर्मली टॉपिक असतो. यावरती LAQ येत नाही. ॲज तुम्ही बघू शकता दोन्ही मूत्रकृच्छ, मूत्रघात साईड बाय साईड मी ओपन केलेले आहेत. यामध्ये मॅक्झिमम वेळा क्वेश्चन कशावरती असतात, डिफरन्स बिटवीन मूत्रकृच्छ आणि मूत्रघात आणि त्यांचे प्रकार. हे जे आहे ते मेन त्याचे टॉपिक्स आहे ज्याच्यावर मी तुम्हाला शिकवताना सुद्धा फोकस करायला लावलं होतं. आणि आता सुद्धा बघा समर 2021 मध्ये डिफरन्स बिटवीन मूत्रघात, मूत्रकृच्छ क्लिअर आलेला आहे. परत इथं बघा त्यानंतर समर 2016, समर 2018 डिफरन्स बिटवीन मूत्रघात, मूत्रकृच्छ. सेम क्वेश्चन 3 वेळा रिपीट झालेला आहे. सेम, फक्त मूत्रघात आणि मूत्रकृच्छामधील फरक. तर तुम्ही समजू शकता त्या क्वेश्चनचं महत्त्व किती आहे. तर तुम्हाला पण तो टॉपिक करायचाच आहे, हायलाईट करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये. परत विंटर 2019 मध्ये संप्राप्ती आणि त्याचे प्रकार, जे मी तुम्हाला सांगितलं होतं प्रकार महत्त्वाची आहे मूत्रकृच्छामध्ये. नेक्स्ट जर आपण बघितलं तर मूत्रघात आहे. मूत्रघातमध्ये परत बघा 2025च्या फ्रेश बॅचमध्ये संप्राप्ती व प्रकार.
अगेन सेम मी जे सांगितलं होतं मूत्राघातमध्ये प्रकार इम्पॉर्टंट आहे. मूत्राघाताचे जे 13 प्रकार आहेत त्याला खूप जास्त महत्त्व द्या. मूत्रकृच्छ, मूत्रघात यांच्यावरचा जो डिफरन्स आहे पर्टिक्युलर यावर सुद्धा मी एक SAQ जे आपली IMP SAQ सीरीज जेव्हा स्टार्ट होईल त्यावर एक SAQ नक्की आणणार आहे, बिकॉज तो एक असा क्वेश्चन आहे जे मॅक्झिमम टाइम रिपीट झालेला आहे. ओके. त्यानंतर समर 2020 मध्ये पूर्ण मूत्रघात आलेला आहे. समर 2017 मध्ये फक्त प्रकारांवरती क्वेश्चन आहे. एकूण 13 प्रकार आहे, तर 13 प्रकार आहे तुम्हाला माहिती असले पाहिजे, तर त्या हिशोबाने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर कॉमन युरिनरी डिसीजेसवर ॲज सच मला काही भेटलं नाही आहे. आय नो भरपूर टॉपिक आहे. अक्यूट किडनी डिसीज आहे, नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे, नेफ्रायटिक आहे, UTI आहे, पण प्रिव्हियस इयर्समध्ये मला मॉडर्नचा ॲज सच काही भेटलं नाही. रिसेंट एक्झाममध्ये सुद्धा काही आलेले नाही आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला श्वासव्याधी. आता श्वासव्याधीवरती बघा किती महत्त्वाचे आहे आणि किती सगळे प्रश्न आलेले आहेत. मला असं वाटतं ऑलमोस्ट एव्हरी इयर एक तरी प्रश्न आहेत जवळ जर आपण कन्सिडर केलं तर. पण अजून एक पॉईंट जर तुम्ही हायलाईट करून बघितलं तर तमक श्वास, तमक श्वास, तमक श्वास, तमक श्वास. तर तुम्हाला इथे समजत असेल की तमक श्वासाच्या याच्यामध्ये किती इम्पॉर्टन्स आहे या व्याधीमध्ये. तमक श्वास तुम्हाला हायलाईट करून करायचं आहे आणि इनफॅक्ट फक्त एवढंच नाही तर तमक श्वास हे रिसेंट इयर्समध्ये जास्त आलेलं आहे. मागच्या याच्यापेक्षा रिसेंट याच्यामध्ये ते जास्त आलेलं आहे. सो ह्या वर्षी पण चान्सेस आहे की तुम्हाला येऊ शकते. सो तुम्हाला तमक श्वास इन डिटेल करायचा आहे. अलॉंग विथ दॅट जर तुम्ही बघितलं तर भरपूरदा हा LAQ साठी पण आलेला आहे बघा. इन डिटेल, टाइप्स इन डिटेल. ठीक आहे. त्यानंतर समर 2016, विंटर 2016च्या वेळेस इथं टाइप्स आणि साध्य असाध्यत्व विचारलंय. इथं हेतू, संप्राप्ती आणि प्रकार विचारले. अगेन प्रकार झालेच आहे, मॅक्झिमम कव्हरच केलेलं आहे त्यांनी. सो हे तुम्हाला इथं समजून घ्यायचंय सगळं. मी तुम्हाला ऑलरेडी सगळं ॲनालिसिस, डिव्हिजन, काय अभ्यास करायला पाहिजे ते काढून दिलेलं आहे. आता तुमचं एकच काम आहे फक्त की अभ्यास करा. ओके. बाकी सगळं काम आम्ही तुमचं करून तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. तुम्हाला रोडमॅप सुद्धा बनवून दिलेले आहेत. तुम्हाला सगळं आता प्रोव्हाइडिंग करून दिलेली आहे. ऑल यू हॅव टू डू इज स्टडी हार्ड. ठीक आहे. सो तुम्हाला इथं समजलं की तुम्हाला श्वासमध्ये तमक श्वासावरती अधिक महत्त्व देऊ, त्याच्यानंतर सुद्धा बाकीचा श्वास कंप्लीट करावा लागेल, बिकॉज प्रकारांवरती अगेन त्याच्यावरती क्वेश्चन येतो. एवढंच नाही तर श्वासाचा डिफरन्शियल डायग्नोसिस सुद्धा आहे तुम्हाला पर्टिक्युलरली आता जे नवीन सिलेबस आहे त्याच्यानुसार. तर श्वासाचा डिफरन्शियल डायग्नोसिसवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तो स्किप करायचा नाही. आय नो तो प्रिव्हियस इयरमध्ये नाही आहे, कारण प्रिव्हियस इयरच्या सिलेबसमध्ये तो कदाचित नसेल, पण आपल्याला ॲड झालेला आहे. असे भरपूर काही टॉपिक्स आहे. फॉर एक्झाम्पल उन्माद आहे, अपस्मार आहे, क्लेब्य आहे, हे सगळे तुम्हाला ह्यावर्षी NKला आहे. बरोबर, NKला आहे, पण हे आधीच्या पेपरमध्ये आलेले आहेत. बट कॅन वी ॲड दॅट? नाही, कारण की आता आम्हाला तो NKला आहे. आम्हाला माहिती ते LAQ किंवा SAQ मध्ये येणार नाहीये. सो आम्ही त्याच्यावरती एवढा फोकस करणारच नाही. सिमिलरली जरी याच्यावरती डिफरन्शियल डायग्नोसिस दिला नसेल, कारण तो आधीचा सिलेबसमध्ये नव्हता, पण ह्या वर्षीचा सिलेबसमध्ये असल्यामुळे तो येऊ शकतो. तर डिफरन्शियल डायग्नोसिस श्वासाचा बिलकुल स्किप करायचा नाही. सगळ्यांनी सगळं करायचंच आहे. त्यात तमक श्वास स्पेसिफिकली खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. सो नेक्स्ट कास आहे आय गेस. सो ॲज यू कॅन सी नेक्स्ट कास व्याधी आहे. कासमध्ये 2024चं सप्लिमेंटरी, समर 2021, समर 2018, समर 2016 ह्या सगळ्यांमध्ये कास इन डिटेल LAQ साठी आलेला आहे. सो तुम्हाला इथं अजून एक टॉपिक क्लिअर होत असेल की कास हा नॉर्मली SAQ साठी येत नाही, तर LAQ मध्ये येतो. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, जर कास तुम्हाला SAQ साठी तरी टाकायचं असलं, जर मी टीचर असले असते तर शय्यज आणि शतज कास ह्या दोघांना कंबाईन करून मी एक SAQ नक्कीच टाकला असता. सो तुम्हाला इथं शय्यज आणि शतज कास सुद्धा इन डिटेल करायचाच आहे. LAQ साठी तर तुम्ही करालच, पण त्याला SAQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा स्टडी करा अशी माझी पर्सनल इच्छा आहे. त्यानंतर राजयक्ष्मा आणि शोषवर बघूया आपण. सो 2024 सप्लिमेंटरीमध्ये राजयक्ष्मा आलेला आहे. हा जरी DKचा टॉपिक असेल तरी तुम्ही बघू शकता की राजयक्ष्मा किती वेळा रिपीट झालेला आहे. ऑफकोर्स प्रिव्हियस बॅचेस जे होते त्यांना हा DKचा टॉपिक नव्हता, म्हणून त्यांना LAQ सुद्धा आलेला आहे राजयक्ष्मावरती. पण याचा अर्थ हे नाही की आपण राजयक्ष्माला कमी धरलं पाहिजे, बिकॉज 2024चं सप्लिमेंटरी बॅचला सुद्धा राजयक्ष्मावरती क्वेश्चन आहे, जो की रिसेंट बॅच आहे. बरोबर, नवीन सिलेबसनुसारची बॅच आहे 2024 सप्लिमेंटरी. सो 2024 सप्लिमेंटरी
समर 2022, समर 2020, विंटर 2017, विंटर 2016 या सगळ्यांमध्ये राजयक्ष्माचे हेतू आणि लक्षणे तर विचारलेच गेलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या तिघांमध्ये तर ह्या दोघांमध्ये तर पर्टिक्युलरली LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारले गेले. आणि असं नाही की तुम्ही राजयक्ष्मा करून काहीतरी वेस्ट करताय. तुम्हाला निदान स्थानामध्ये शोष निदान आहे आणि तिथं तो MKचा टॉपिक आहे. तसं हे सोडण्यासारखं काही नाही आहे. तर तुम्ही तिथं डिटेलमध्ये स्टडी करून तुम्हाला तिथे सुद्धा त्याचा बेनिफिटच होणार आहे. ओके, सो देर इज नो लॉस. तसंच मला कॉमन लंग डिसऑर्डर्सवरती मॉडर्नमध्ये काहीच क्वेश्चन्स भेटलेले नाहीये. पण तरी मी जे तुम्हाला काढून दिलेले आहेत 3 मंथ IMPमध्ये किंवा जे मी देईल तुम्हाला लास्ट मिनिट IMPमध्ये, ते दोन्ही तुम्हाला इन डिटेल स्टडी करून घ्यायचं आहे. स्किप करू नका. नेक्स्ट ज्वर मला माहिती आहे सगळे टीचर्स तुम्हाला सांगत असतात ज्वर करा, ज्वरवरती एक LAQ फिक्स असतो. इवन आय यूज टू बिलीव्ह दॅट ज्वरवरती LAQ फिक्स असतो. बट जे माझं PYQ ॲनालिसिस आहे ते सांगतं काही डिफरंट. असं नाही आहे की ज्वरवरतीच LAQ येईल. भरपूर असे टॉपिक्स आहे. देर इज अ हाय चान्स की ज्वरवरती LAQ येऊ शकतो. जसं अतिसार आहे, ग्रहणी आहे, भरपूर व्याधी आहे. तसंच देर इज ऑल्सो अ हाय चान्स की ज्वरवरती LAQ येऊ शकतो. सो इथं विंटर 2024मध्ये ज्वरवरती LAQ आलेला आहे इन डिटेल. त्यानंतर 2025 फ्रेश बॅचमध्ये फक्त विषम ज्वर विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर 2024 सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा ज्वरवरती आहे. आता तुम्ही एक गोष्ट इथं अंदाजा घेऊ शकता की हे जे 3 बॅचेस आहे, हे जे 3 बॅचेस आहे स्टार्टिंगच्या, हे तिन्ही रिसेंट बॅचेस आहे आणि या तिन्ही बॅचेसवरती ज्वरवरती क्वेश्चन आलेला आहे. सो देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की तुम्हाला सुद्धा ज्वरवरती क्वेश्चन येऊ शकते. समर 2020मध्ये विषम ज्वर आलेला आहे. समर 2019मध्ये फक्त हेतू आणि संप्राप्ती आलेली. त्याच्या आधी मला ज्वरचं काहीच भेटलेलं नाहीये. त्याच्या आधी बाकी सगळे व्याधीच जास्त महत्वाचे होते असे वाटले. ठीक आहे, तर हे तुमचं ॲनालिसिस असू द्या. तुम्ही बघू शकता आतापर्यंत 3 पेपर झाले नवीन सिलेबसनुसार आणि तिघांमध्ये ज्वरावरती क्वेश्चन आहेच. हे दिस इज अ प्रूफ की ज्वर इम्पॉर्टंट आहे ॲटलीस्ट नवीन सिलेबसनुसार तरी. नेक्स्ट मला फीवरवरती काहीच सापडलेलं नाहीये अजून. तुम्ही बघू शकता तर मला मॉडर्नचे आय गेस मी हातावर मोजेल एवढ्याच टॉपिक्सवरती काहीतरी सापडलेलं आहे. बाकी मला ॲज सच काहीच सापडलेलं नाहीये मॉडर्नचं. बट दॅट डज नॉट मीन तुम्ही मॉडर्न स्किप कराल. आय नो 2025ची जी रिसेंट बॅच झाली फ्रेश बॅच, त्यांना एकही मॉडर्नचा क्वेश्चन नव्हता. बट दॅट डज नॉट मीन की तुम्हालाही नसणार आहे. सो तुमचं ॲनालिसिसनुसार तुम्ही प्रिपेअर करा. ओके, त्यानंतर पांडू बघूयात. आता पांडू या व्याधीमध्ये विंटर 2024ला आलेला आहे, 2024 सप्लिमेंटरीला आलेलं आहे, 21ला आलेलं आहे, 2020ला आलं आहे, 19ला आलेलं आहे, 17ला आलेलं आहे. सो ऑलमोस्ट पांडू हा 1 इयरचा गॅप सोडला तर प्रत्येक वर्षी येतोच पांडू. हा खूप इम्पॉर्टंट आहे. पांडूवरती तुम्हाला पर्टिक्युलरली LAQच येतो, SAQ येत नाही. SAQ आला तर फक्त मृदभक्षणजन्य पांडूवरतीच येईल. बाकी ॲज सच तुम्हाला पांडूवरती काही SAQs येत नाही. ठीक आहे, तो पांडू आपल्या इथं कव्हर झालेला आहे. ठीक आहे, इथं एवढ्या सगळ्या इयरमध्ये तुम्हाला पांडू आलेलं आहे. सो तुम्हाला महत्त्व समजलंय पांडूचा. आता तुम्ही त्याला पांडूला LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे रक्तपित्त. आता रक्तपित्त बघा, रक्तपित्त हा 2025च्या फ्रेश बॅचमध्ये साध्यत्वावरती क्वेश्चन होतं. समर 2020मध्ये सुद्धा साध्यत्वावर क्वेश्चन होतं. 2019मध्ये इन डिटेल रक्तपित्त विचारलं गेलं होतं. समर 2017मध्ये संप्राप्ती साध्यत्व, विंटर 2017 आणि समर 2016मध्ये इन डिटेल विचारलं गेलं होतं. याच्यावरती तुम्हाला हे समजतं की रक्तपित्त हा एक LAQचा टॉपिक आहेच, पण त्याच्या साध्यत्वावरती आपल्याला जास्त फोकस करायचं जे की आपल्याला माहिती आहे. ओके, सो आपण IMP SAQ सिरीज जेव्हा स्टार्ट करू त्यावरती मी एक स्पेशल SAQ रक्तपित्ताच्या साध्यत्वावर सुद्धा घेईल, बिकॉज दॅट इज अगेन अ इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर PYQ. त्यानंतर आहे हिमोपोएटिक डिसीजेस. आता हिमोपोएटिक डिसीजेसवरती मला ॲज सच काही सापडलेलं नाही आहे. ओके, सो यू कॅन जस्ट स्किप दॅट ॲज वेल. बट जे मी तुम्हाला सांगितलेले तेवढं मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करते की तुम्ही कराल, अँड आय होप यू आर डुईंग इट.
ओके. त्यानंतर हृदरोग. आय नो हृदरोग अगेन डीकेचा टॉपिक आहे. जरी डीकेचा टॉपिक असला तरीही सुद्धा हृदरोगवरती एवढ्यांदा क्वेश्चन्स आलेले आहेत. आधी परत सांगते, याची आणि राजयक्ष्माची कंडिशन सेम आहे. आधी हे लोक डीकेमध्ये नव्हते म्हणून यावरती LAQ येऊन गेलेला आहे. पण आपण LAQ नाही तर SAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तरी याला प्रिपेअर करायचंच आहे. करेक्ट. तर त्यामध्ये 2025 च्या फ्रेश बॅचमध्ये, 2024चा सप्लिमेंटरी बॅचमध्ये, समर 2021चा बॅचमध्ये, समर 2019च्या बॅचमध्ये, विंटर 2017च्या बॅचमध्ये सामान्य लक्षणे आणि समर 2016च्या बॅचमध्ये हृदरोगवरती क्वेश्चन्स आलेले आहेत. या सगळ्याच्याच हृदरोगवरती क्वेश्चन काही ना काही आलेलं आहे. ऑल्सो आपल्या ह्या 2 बॅचेस सुद्धा हे नवीन सिलेबसनुसार असून सुद्धा यावरती हृदरोगला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. सो तुम्ही समजू शकता की हृदरोग आपल्यासाठी किती जास्त महत्त्वाचा आहे. सो आपण हृदरोगला पण इक्वल इम्पॉर्टन्स दिलाच पाहिजे. नेक्स्ट आहे शोथ. फॉर एन इन्स्टन्स मला वाटलं होतं की शोधावरती तरी एवढे तरी क्वेश्चन्स नसणार आहे, बट PYQ analysis has again proved me wrong बिकॉज शोधावर सुद्धा भरपूर क्वेश्चन आलेला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपला रिसेंटली आलेला आहे की तो डिफरन्शियल डायग्नोसिस. बाकी या सगळ्यांमध्ये शोध हा LAQ साठी आलेला आहे. सो डू नॉट टेक शोथ इन लाईटली. LAQ अँड SAQ साठी पण प्रकारच विचारलेत. अगेन ते LAQ मध्ये कव्हरच होत आहे. सो डू नॉट टेक शोथ ॲट ऑल लाईटली. खूप महत्वाचं आहे. ओके. कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेसवर अगेन मला काही ॲज सच मॉडर्नमध्ये सापडलं नाही. बट कामला, तर तुम्ही कामला हा टॉपिक बघू शकता. लिटरली मला असं वाटतं मी एव्हरी बॅचमध्ये कामलावर क्वेश्चन बघितलंय. तो SAQ असू द्या, तो LAQ असू द्या, बट लिटरली एव्हरी बॅचवर कामलावर क्वेश्चन आहे. लेट स्टार्ट फ्रॉम युअर 2025, 2024, 2023 मध्ये नाही आहे, 2022, 2021, ओके 2020 मध्ये नाही आहे, 19 मध्ये, 18 मध्ये, 17 मध्ये, 16 मध्ये. लिटरली एव्हरी बॅचमध्ये कामलावरती क्वेश्चन आहे. ओके. विंटर 2024 मध्ये वृद्धपद कामलावर होतं. 2025 फ्रेशमध्ये LAQ होता आय गेस. 2024 सप्लिमेंटरी मध्ये वृद्धपद कामलावर होतं. परत समर 2022 मध्ये अगेन LAQ होता. समर 2021 मध्ये वृद्धपद कामलावरती होता. म्हणून तुम्हाला एक अजून कळत असेल ह्यावरती की तुम्हाला वृद्धपद कामलावरती किती फोकस करण्याची गरज आहे. ऑल्सो विंटर 2019 मध्ये बहुपित्त कामला आणि वृद्धपद कामलाचा फरक पण आलेला आहे. तर बहुपित्त कामला सुद्धा तुम्हाला करावीच लागेल. बाकी हे जे 2-3 आहे शेवटचे, यावरती तुम्हाला LAQ आलेले आहेत कामलावरती. सो हे सुद्धा इन डिटेल तुम्हाला कव्हर अप करावं लागेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आपण जाऊया उदररोग. उदररोगमध्ये विंटर 2024 मध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन एकदा आलेला आहे उदरचा. त्यानंतर समर 2021 मध्ये क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये फ्लुइड ट्रेल, शिफ्टिंग डलनेस हे सगळं मी शिकवलेलं आहे लेक्चर घेताना. समर 2021 मध्ये जलोदरवर आहे. समर 2019, 18, 17, 16 ह्या सगळ्यांवरती क्वेश्चन आलेलं आहे. सो उदरला पण तुम्ही स्पेसिफिकली हायलाईट करायचं आहे बिकॉज त्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. त्यानंतर हेपॅटोबिलियरी डिसीजमध्येच मला असे 2 टॉपिक्स भेटलेले आहेत मॉडर्नचे जे आलेले आहेत. समर 2019 मध्ये हेपॅटोमेगॅली आलेलं आहे. समर 2018 मध्ये इन्फेक्टिव्ह जॉन्डिस आलेलं आहे. ओके. तर हे दोन्ही टॉपिक तुम्हाला करावे असं माझी इच्छा आहे. त्यानंतर कुष्ठ. कुष्ठ अगेन महत्त्वाचा टॉपिक आहे. कुष्ठावरती भरपूरदा LAQ आलेले आहेत. बघा 2025च्या फ्रेश बॅचमध्ये, विंटर 2019 मध्ये, समर 2018 मध्ये कुष्ठावरती LAQ आहे. समर 2021 मध्ये फक्त महाकुष्ठाचे प्रकार वरती LAQ आहे. अगेन समर 2017 मध्ये महाकुष्ठ इन डिटेल विचारलं गेलं. सो महाकुष्ठ खूप जास्त महत्त्वाचं आहे. अलॉंग विथ कुष्ठ इंडिव्हिज्युअल हा LAQ साठी सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे शीतपित्त. शीतपित्त हा फक्त एकदा विंटर 2024 मध्ये आय गेस SAQ साठी आलेला आहे. LAQ साठी याला आलेलं नाहीये शीतपित्त. त्यानंतर श्वित्रावरती मला एकही क्वेश्चन सापडला नाहीये. विसर्प फक्त मला एकदा सांगितलंय, ते पण 2019 मध्ये त्याचे प्रकार, जे की मला वाटतं की तुम्हाला पण विसर्प येऊ शकतो. विसर्प हा महत्त्वाचा टॉपिक आहे. विसर्पावर जरी कमी असले PYQ तरी स्किप करू नका. ठीक आहे. त्यानंतर स्किन डिसीजेसवरती मला परत काहीच सापडलेलं नाहीये. सेम गोज फॉर थायरॉइड डिसऑर्डर्स. मला त्यात सुद्धा काही असं महत्त्वाचं सापडलं नाहीये. बट स्थौल्यकार्श, स्थौल्यकार्शवरती एकच क्वेश्चन होता 2020 मध्ये
स्थौल्यावरती, ज्याला पर्टिक्युलरली मेदो रोग म्हणून मेन्शन केलं होतं, पण आपल्याला लगेच लक्षात येत नाही. पण लक्षात ठेवा, मेदो रोग याचा अर्थ स्थौल्य असतो आणि तुम्हाला तिथं 2020 मेदो रोगाच्या नावाने स्थौल्य विचारला गेलेला आहे. तो एकचदा विचारला गेलेला आहे. ओबेसिटीवरती पण मला काही क्वेश्चन विशेष भेटले नाही. नेक्स्ट हायलाइटेड पॉईंट असणार आहे तुमचा प्रमेह. प्रमेहावरती भरपूरदा क्वेश्चन आलेला आहे. प्रमेह निदानस्थानाच्या जेवढा इम्पॉर्टंट आहे चरकांचं, सेम रोगनिदानमध्ये सुद्धा हा तेवढाच इम्पॉर्टन्स आहे, बिकॉज भरपूरदा याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. विंटर 2024 हेतू आणि प्रकार, मग 2025 फ्रेश बॅचमध्ये परत त्यांनी विचारलंय. 2024 सप्लिमेंटरी, हे तिन्ही नवीन सिलेबसनुसारचे पेपर असून सुद्धा याच्यावरती क्वेश्चन आलेलेच आहे प्रमेहावरती, हेतू आणि साध्यत्व. समर 2022 आणि समर 2019 या दोघांमध्ये हे LAQ साठी विचारलं गेलं होतं. समर 2017 हेतू साध्यत्व विचारलं गेलं होतं. विंटर 2017 इन डिटेल विचारलं होतं आणि त्यामध्ये स्पेसिफिकली वातज प्रमेह सांगायला लावलं होतं. स्पेसिफिकली विंटर 2016 अगेन इम्पॉर्टंट, तो इन डिटेल विचारलं गेलेला आहे. सो प्रमेह तुम्हाला हायलाइट करावं लागेल, बिकॉज तो खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर डायबिटीज, मलायटिस आणि पॅन्क्रियाटायटिस, याच्यामध्ये एकच क्वेश्चन, दॅट इज विंटर 2024 पॅन्क्रियाटायटिस मला सापडला होता, जे आपला रिसेंटचा पेपर आहे. आय गेस जी आपली सेकंड बॅच होती, ऑड बॅचचा पेपर, त्याच्यात हा पॅन्क्रियाटायटिसवरती क्वेश्चन होता विंटर 2024चा. ठीक आहे. त्यानंतर वातव्याधी जी आहे, समरमध्ये एकचदा क्वेश्चन आलेला आहे, संप्राप्ती आणि पूर्वरूपला घेऊन. ठीक आहे, एकचदा वातव्याधींवरती. नॉर्मली असं होत नाही. वातव्याधी महत्वाचा क्वेश्चन आहे, बट आपण वातव्याधीला स्नायुगत वातसोबत खूप एक्सचेंज करून टाकतो. तसं स्नायुगत वातवरती खूप जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. आता स्नायुगत वातचे मी नेहमी तुम्हाला 3च नाव घेत असते स्नायुगत वातमध्ये, इम्पॉर्टंटमध्ये: गृद्रसी, अर्दित आणि पक्षाघात. आणि जर तुम्ही याच्यात बघितलं तर तुम्हाला तेच 3 नाव दिसणार आहे बघा: गृद्रसी, अर्दित आणि पक्षाघात. त्याशिवाय तुम्हाला कुठलाच नाव दिसणार नाही. मन्यास्तंभ दिसणार नाही, अवबाहुक दिसणार नाही, काय नाही दिसणार. इथं ह्याच तिघांवरती मॅक्झिमम वेळा LAQ विचारले जातात: गृद्रसी, पक्षाघात आणि अर्दित. आणि हे तुम्हाला ह्या गोष्टीचा प्रूफ आहे, मी जे तुम्हाला नेहमी सांगत होते, शिकवत होते. बरोबर. कॉमन न्यूरोलॉजिकल अँड स्पाइन डिसऑर्डर्सवर अगेन मला ॲज सच काहीच सापडले नाही. तुम्ही विचार करत असाल ना की मॅमनी एवढं मोठं ब्लँक का सोडलं ना, मग बिकॉज हे ॲनालिसिस करताना वी वर नॉट शुअर की एक्झॅक्टली आम्हाला कोणत्या टॉपिकमधून काय भेटेल. हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे फक्त की किती महत्त्व, कोणत्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी त्या टॉपिकला कमीच इम्पॉर्टन्स देत होते, बिकॉज तो DKचा टॉपिक होता. पण तरी ह्याने तुम्हाला एक अंदाजा येईल की हाऊ आय शुड स्टार्ट स्टडी. त्यानंतर संधिगतवात, अस्थिमज्जागतवात इम्पॉर्टंट आहे, बिकॉज संधिगतवात, अस्थिमज्जागतवात खूपदा पेपरमध्ये आलेला आहे. विंटर 2024च्या वेळेस आलेला आहे. डिफरन्स त्यांचा आलेला आहे संधी आणि अस्थिमज्जागतवातचा. त्यानंतर संधिशूल हा टॉपिक आलेला आहे समर 2021 अगेन हा डिफरन्शियल डायग्नोसिसचा टॉपिक आहे संधिशूल. आणि मी तुम्हाला आहे की संधिशूल आणि शोध शिकवला आहे बहुतेक. ओके. त्यानंतर समर 2020 संधिगत वातवरती आलेला आहे. त्यानंतर समर 2019 संधिगत वात आलेला आहे. विंटर 2017 आमवात आणि संधिवातमध्ये फरक आलेला आहे. सेम समर 2016 आमवात संधिवातमध्ये फरक आलेला आहे. जर तुम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस केला असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे क्लिअर होतं आमवात आणि संधिवातमध्ये काय फरक येतं, जर डिफरन्शियल डायग्नोसिस नीट केलं असेल तर. पुढचं बघूया आपण. पुढचं काय आहे? डिसीजेस ऑफ बोन अँड जॉईंट्स अँड मसल्स. याच्यावर मला काहीच सापडलं नाही. अगेन आमवात हायलाईट करा. आमवात इम्पॉर्टंट आहे. समर 2022 2 क्वेश्चन्स याच्यावरती एकाच पेपरमध्ये दिसून आलेले आहेत. विंटर 2019 डिटेलमध्ये LAQला आलेलं आहे. समर 2018 फक्त हेतू आणि लक्षणे विचारले होते. त्यानंतर समर 2017 विंटर 2016 विचारले होते. एक क्वेश्चन तर फक्त वृश्चिक दंशवत वेदना ह्यावरती होता. म्हणजे एवढं हायलाईट करून दिलं होतं वृश्चिक दंशवत वेदना, आणि मग तुम्हाला तो डिसीज इन डिटेल एक्सप्लेन करावं लागलं होतं. मग आता वृश्चिक दंशवत वेदना कोणाची? आमवात. हे तुम्हाला माहिती असेल तेव्हाच तुम्ही एक्सप्लेन कराल ना, तर त्यासाठी सुद्धा लक्षणे महत्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण वातरक्त. आता वातरक्त समजून घ्या. वातरक्त मला पर्सनली खूप इम्पॉर्टंट वाटतो, बट
PYQ अनालिसिस आपल्याला सांगतो की फक्त एकदा आलेलं आहे, बट दॅट डज नॉट मीन की तुम्हाला येणार नाही. तुम्हाला सुद्धा याची पूर्ण तयारी करायची आहे. वात्रकता आपल्याला अजून सुद्धा LAQचा टॉपिक दिलेला आहे आणि तुम्हाला LAQसाठी येऊ शकतो. तर तुम्ही वात्रकताला प्रिपेअर करायचंच आहे. अगेन इम्युनॉलॉजिकल मेटाबॉलिक डिसऑर्डर्सवरती मला काहीच सापडलं नाही. आणि लास्टली जे आपले शेवटचे 2 टॉपिक आहेत, दॅट इज ट्युबरक्युलोसिस अँड क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑन वर्म्स, ह्या दोघांवर सुद्धा मला काहीच सापडलेलं नाहीये. सो बेसिकली मॉडर्नवरती खूप कमी क्वेश्चन्स मला भेटलेले आहेत. आय गेस हार्डली मी तुम्हाला सांगितलं होतं 3-4च क्वेश्चन्स भेटलेले आहेत. तेवढे करा, पण मी जे सांगितले तुम्हाला पर्सनली DKमध्ये जे 3 मंथ IMPमध्ये सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही कव्हर करा. बिकॉज इन केस तुम्हाला काही डिफरंट आलं मॉडर्नमधून, तर असं नको व्हायला की मॅम आम्हाला अटेम्प्टच करता आलं नाही. तुम्हाला बेसिक्स तरी प्रत्येक डिसीजचं माहिती असलंच पाहिजे. ठीक आहे. सो इकडं मी तुमचं सगळं फॉर्मॅट आता तुम्हाला PYQसाठी क्लिअर करून दिलेलं आहे. तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत की कोणते टॉपिक महत्त्वाचे, कोणत्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या ह्याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात आणि क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे येतात, हे सुद्धा मी इथं लिहून दिलेलं आहे. सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स इथं क्लिअर झाले असतील आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आता याच्यापुढे स्टडी करू शकाल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.